Hello friend, in the last lecture I have discussed about the public finance. In the public finance there are 2 points are included. First is the public revenue and second is the public debt. And today's lecture I am going to take separate point public revenue. तर मित्रांनो पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण प्रामुख्याने पब्लिक फायनान्स म्हणजे काय हे पाहिलेलं आहे. त्याच्यामध्ये पब्लिक रेव्हेन्यू आणि पब्लिक डेब्ट याचा समावेश होतो. पब्लिक रेव्हेन्यू आणि पब्लिक एक्सपेंडिचर याचा समावेश होतो. तर हे दोन्ही पॉईंट आपण वेगळ्या पद्धतीने सेपरेट पाहणार आहोत. सुरुवातीला पब्लिक रेव्हेन्यू म्हणजे काय आपण पाहणार आहोत. त्याच्यामध्ये मीनिंग, त्याच्यामध्ये इन्क्लूड असणारे रेव्हेन्यूचे सोर्स, डायरेक्ट टॅक्स आणि इनडायरेक्ट टॅक्स, डायरेक्ट टॅक्सचे मेरिट डिमेरिट, इनडायरेक्ट टॅक्सचे मेरिट आणि डिमेरिट. तर सुरुवातीला आपण पब्लिक रेव्हेन्यू म्हणजे काय पाहूया. व्हॉट इज द मीनिंग ऑफ द पब्लिक रेव्हेन्यू? The government needs income or revenue for the performance of a variety of functions and meeting its expenditure. The government receives two types of income. That means for the purpose of the expenditure or for the purpose of the meet needs of the government, there is a need of collect money from the society and that is called the public revenue. म्हणजे सरकारच्या गरजा भागवण्यासाठी सरकार त्या ठिकाणी जे कर रूपाने लोकांकडून पैसा गोळा करते, मग ते डायरेक्ट टॅक्स किंवा टॅक्स रेव्हेन्यू किंवा नॉन टॅक्स रेव्हेन्यू ह्या माध्यमातून पैसा गोळा करते, त्याला पब्लिक रेव्हेन्यू असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. तर टॅक्स आणि नॉन टॅक्स याचा आपण या ठिकाणी विचार करणार आहोत. Taxation is a major source of the public revenue. Taxes may be direct or indirect. A tax is defined as the compulsory payment to the government authority without any direct benefit. It means that it is a compulsory contribution to the state from the citizen. म्हणजे काय की लोकांनी सरकारला सरकारची बांधिलकी म्हणून या ठिकाणी जो कर दिलेला असतो त्यालाच आपण टॅक्स असं म्हणतो. त्याच्यामध्ये डायरेक्ट टॅक्स आणि इनडायरेक्ट टॅक्स हे दोन प्रकार पब्लिक रेव्हेन्यू मध्ये पडतात. त्याच्यामध्ये आज आपण डायरेक्ट टॅक्स पाहणार आहोत. What is the meaning of the direct tax? According to the Professor Hutch Dalton, the direct tax is the really paid by the persons or the who is the legally imposed. According to the Professor J.S. Mills, when the impact of the tax is on the person whom the tax laws want to bear the incidence of the tax. आता याने डायरेक्ट टॅक्स काय आहे लक्षात घ्या. ज्याच्यावरती तो आकारलेला असतो आणि त्यानेच तो भरावा अशी सरकारची इच्छा असते, त्याला डायरेक्ट टॅक्स असं म्हणतात. त्याला प्रत्यक्ष कर असं म्हणतात. लक्षात घ्या. प्रोफेसर हच डाल्टन यांनी याची एक व्याख्या केलेली आहे. लक्षात घ्या. म्हणजे ज्याच्यावरती हा कर आकारला जातो त्यानेच तो भरावा अशी सरकारची इच्छा असते. अशा प्रकारच्या कराला डायरेक्ट टॅक्स, प्रत्यक्ष कर असं म्हणतात. तर हे प्रत्यक्ष कर त्याचे मेरिट्स आपण या ठिकाणी पाहणार आहोत आणि डिमेरिट सुद्धा पाहणार आहोत. तर या ठिकाणी डायरेक्ट टॅक्स, व्हॉट इज द मेरिट्स ऑफ द डायरेक्ट टॅक्स? द फर्स्ट मेरिट इज द इक्विटेबल. द टॅक्स इज द इक्विटेबल. The burden of the direct tax
cannot be shifted. The, they can be so fully chosen and determined according to the ability to pay. म्हणजे डायरेक्ट टॅक्स वैशिष्ट्य काय लक्षात घ्या, मेरिट्स काय की इक्विटेबल आहे, ज्याच्यावरती जो आकारलेला असतो त्यालाच तो भरावा लागतो आणि जेवढ्या प्रमाणामध्ये कर असेल तेवढ्या प्रमाणामध्ये तो भरावा लागतो. द सेकंड मेरिट्स ऑफ द डायरेक्ट टॅक्स इज द इलेक्ट्रिसिटी अँड रेव्हेन्यू जनरेशन. थ्रू द डायरेक्ट टॅक्स the revenue generation become highly, the tax are highly elastic, and the income from the taxes can be increased by the increasing the rate of the taxation in the appropriate way. म्हणजे कालावधीच्या वाढीनुसार या ठिकाणी डायरेक्ट टॅक्स पासून मिळणारे उत्पन्न हे नेहमी वाढत गेलेलं आपल्याला दिसून येतं. That is the second merits of the direct tax. The third merits is the economy. The taxes are the generally economical in the sense that the cost of the collective the taxes for the government is relatively lower because that the taxes are the usually collected at sources. म्हणजे काय की हे इकॉनॉमिकली हे टॅक्सेस हे फार काय आहेत की परवडणारे आहेत. हे टॅक्स कलेक्ट करताना त्या ठिकाणी आर्थिक बचत होते, जास्त खर्च होत नाही, म्हणजे इतर टॅक्सच्या प्रमाणे जास्त खर्च होत नाही आहे. लक्षात घ्या, कलेक्टिवली हे फायदेशीर आहेत. द फोर्थ बेनिफिट fourth merits of the direct tax is the easy to understand. The tax are the easily understand even by the level of the society. या ठिकाणी आपण पाहतो की लोकांना या ठिकाणी लगेचच हे टॅक्स कळतात, प्रत्यक्ष कर आहेत आणि हे उत्पन्नावरती आकारले जातात, हे लोकांना लगेचच समजतं. And next merits is educative value. The taxes have educative value. People are aware about the amount collected by the government from that and hence take keen interest in the how public funds are spent. या ठिकाणी आपण पाहतोय की लोकांना या टॅक्सबद्दल एज्युकेटिव्ह व्हॅल्यू आहे. या ठिकाणी लोक टॅक्स देण्यासाठी तयार असतात. गव्हर्नमेंट सोसायटीवरती खर्च करतं आणि त्याच्यामुळे आपण टॅक्स दिला पाहिजे, अशा प्रकारचे मतं असतात लोकांची. द नेक्स्ट मेरिट्स इज द certainty. Direct taxes satisfy the canon of certainty. There is certainty about rate of the taxes. आता या ठिकाणी काय आहे की टॅक्सेस हे फिक्स असतात. डायरेक्ट टॅक्समध्ये एक दर ठरलेला असतो, रेट ठरलेला असतो डायरेक्ट टॅक्सचा, आणि त्याच्यामुळे लोकांना किती टॅक्स भरायचा याची कल्पना येते. And last point from merits of the direct tax, that is the distributive justice. These taxes are the progressive in nature. Rates of the taxes increasing as the level of income, profit of the person rise, then tax also going to rise. म्हणजे हे टॅक्स कसे आहेत लक्षात घ्या. म्हणजे न्यायाच्या तत्वाप्रमाणे हे टॅक्स आहेत. म्हणजे या ठिकाणी ज्याप्रमाणे लोकांचं उत्पन्न वाढतं त्या प्रमाणामध्ये या ठिकाणी टॅक्स वाढतो. Now we have understand the merits of taxes. Now we have to see the demerits of the taxes.
व्हॉट इज द डिमेरिट्स ऑफ द टॅक्सेस, म्हणजे काय ह्या प्रत्यक्ष कराचे तोटे काय आहेत हे आपल्याला बघायचं आहे. व्हॉट इज द डिमेरिट्स ऑफ द टॅक्सेस. द फर्स्ट डिमेरिट्स इज द लार्ज स्केल evasion. The first merit is the large scale evasion. A direct taxes is calculated on the basis of the honesty of the tax payers. Tax payers or the assessors can submit a false returns of the income. म्हणजे या ठिकाणी काय लक्षात घ्या, ह्याच्यामध्ये टॅक्समध्ये गलती होण्याची शक्यता असते. लार्ज स्केल ऑफ इव्हेजन म्हणजे काय की लोक आपलं खरं उत्पन्न दाखवतील असं नाही, ह्याच्यामध्ये बऱ्याच वेळा खोटेपणा होण्याची शक्यता असते. सेकंड demerits is the arbitrary. The nature and base of the direct tax are the arbitrarily decided by the exchequer or government. Sometimes the rate of the taxes depends upon the which of the finance ministers. म्हणजे लक्षात घ्या, ह्या वेळा बऱ्याच आर्बिट्ररी असतात हे टॅक्स. बऱ्याच वेळा फायनान्स मिनिस्टरच्या माध्यमातून हे टॅक्सचे दर ठरवले जातात आणि ते बऱ्याच वेळा चुकीचे असू शकतात. द थर्ड demerits is the unpopular, that all taxes are the not popular in the society. The direct tax are the directly imposed on an individual. They make it necessary for the taxpayers to reveal all his income or transaction before the tax offers. म्हणजे ह्या ठिकाणी काय की लोकांमध्ये हे टॅक्स कसे असतात की न आवडणारे टॅक्स असतात. बऱ्याच वेळा या ठिकाणी सरकार जास्त टॅक्स आकारतं, रेट वाढवतं आणि त्यामुळे लोकांना हे आवडत नाही. द नेक्स्ट इज द inconvenient tax. These tax do not conform to the canon of the convenience as a returns of the income tax. म्हणजे काय की या ठिकाणी कोणत्या तत्वाने कोणत्या कसोटीने टॅक्स आकारला जातो या प्रकारे यासाठी या ठिकाणी तत्व आहेत असं किंवा कॅनॉन्स आहेत, चांगल्या कॅनॉन्स आहेत असं नाही आहे, म्हणून हे एक डिमेरिट्स आहे. नेक्स्ट इज द अफेक्ट्स कॅपिटल फॉर्मेशन. ही टॅक्स अफेक्ट्स ऑन द कॅपिटल फॉर्मेशन म्हणजे काय की भांडवल निर्मितीवरती ह्या टॅक्सचा परिणाम होतो. अँड लास्ट इज द ॲडव्हर्स इफेक्ट्स ऑन द willingness and the ability of the work. When government is going to impose in more percentage tax on the people, then people become willingness and they don't have to remain the ability of the work, they become nervous. So that type of tax is impact on the ability of the person or willingness of the पर्सन. म्हणजे काय की लोकांच्या इच्छाशक्तीवरती हा टॅक्स परिणाम करतो. जेव्हा लोकांवरती जास्त कर आकारला जातो तेव्हा लोक त्या ठिकाणी नाराज होतात. तर हे आज आपण रेव्हेन्यू, त्याच्यामध्ये डायरेक्ट टॅक्स, त्याचे मेरिट डिमेरिट्स पाहिलेले आहेत. आणि ह्या रेव्हेन्यूमध्ये त्याच्यामध्ये असणारा दुसरा पॉईंट इनडायरेक्ट टॅक्स, त्याचे डिमेरिट्स मेरिट्स पुढच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत. ओके.